पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आपुलिया हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाच हरिख वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाच हरिख वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाच हरिख वाटे देवा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। आपुल्या हिता जो असे जागता, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याची मायबाप धन्य आहेत। जो मनुष्य आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्यता त्या माणसाला नाही आहे, धन्यता त्याच्या मायबापाला। मग हे हित म्हणजे नेमकं काय? तर हित म्हणजे हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं अखंड नामस्मरण करणं हेच मनुष्याचं खरं हित आहे। अविनाशाची प्राप्ती करणं हेच मनुष्याचं खरं हित आहे। नाशवंताची प्राप्ती हे अहित आहे, आपला घात आहे। परंतु अविनाशाची प्राप्ती हे आपलं खरं हित आहे। आणि अविनाशी काय आहे? तर देश काळ स्वभावे विचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो। अविनाश काय? हरिपद आहे, मुक्ती आहे, संत पद आहे, ज्याचा कधी कोणत्याही देशात कोणत्याही काळात नाश होत नाही। ते पद आहे हरिपद आणि संतपद। आणि अशा हरिपदाची संतपदाची प्राप्ती हे माणसाचं खरं हित आहे। आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेके हरिखे जेना। आत्मलाभ हे आपलं खरं हित आहे। हरिपद आणि संतपदाची प्राप्ती हे आपलं खरं हित आहे। तुकोबाराय एका अभंगातून यादी देत आहेत की माणसाचं खरं हित काय आहे। महाराज लिहित आहेत, पुण्य परोपकारा पापते परपीडा, सत्य तोची धर्म असत्य ते कर्म, गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विन्मुक्ता, संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा। तुका म्हणे उघडे आहे हितघात, तुका म्हणे उघडे आहे हितघात, जयाचे उचित करा तैसे। तुकोबारांनी या अभंगातून आपलं हित काय आणि घात काय उघड उघड सांगितलंय। महाराज म्हणतात, सातत्यानं परोपकार करणं हे आपलं हित आहे, सातत्यानं सत्य बोलणं हे आपलं हित आहे, सातत्यानं भगवंताचं नामस्मरण करणं हे आपलं हित आहे,
संतांच्या संगतीत राहणं हे आपलं हित आहे. आणि या उलट परपीडा करणं हा आपला घात आहे. असत्य बोलणं हा आपला घात आहे. मुखानं नामस्मरण न करणं हा आपला घात आहे. संतांच्या संगतीत न वावरणं हा आपला घात आहे. मग महाराज म्हणतात, मी घात काय आणि हित काय तुम्हाला सांगितलंय, तुमची मर्जी, काय स्वीकारायचं तुमचं तुम्ही ठरवा. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाची उचित करा तैसे. तुमच्यावर सोडले, हित करायचं का घात करायचं. माणसानं आपलं हित करावं. काय हित आहे? परोपकार करणं, सत्य बोलणं, मुखानं नित्य भगवंताचं नामस्मरण करणं, संतांची संगती करणं, हे आमचं हित आहे. आणि अशा हिताच्या ठिकाणी जो जागा असतो त्याची मायबाप धन्य असतात. तात्पर्य, हे जग आत्मसुखाच्या ठिकाणी झोपलंय, परंतु एक महात्मा आत्मसुखाच्या ठिकाणी जागा असतो. ज्ञानोबारायाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले, आणि जीव जेत चेले तेथ निद्रितुगा. प्राणी मात्र संसाराच्या ठिकाणी जागेत, आत्मसुखाच्या ठिकाणी झोपलेत. पण एक महात्मा संसाराच्या ठिकाणी झोपलेला आहे आणि आत्मसुखाच्या ठिकाणी जागा आहे, मोक्षाच्या ठिकाणी जागा आहे, हरिपदाच्या ठिकाणी जागा आहे, संतपदाच्या ठिकाणी जागा आहे. आणि हे आपलं खरं हित आहे. हे आपलं खरं हित आहे. आणि अशा हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, जो मुक्तीच्या मागे लागलाय, भगवत प्राप्तीच्या मागे लागलाय, हे आपलं खरं हित असतं. आणि अशा आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याची मायबाप धन्य असतात. का? तर मायबाप जर सात्विक आणि नामधारक असतील तर पोटी अवलादही सात्विक आणि नामधारकच येते. मायबाप जर स्वतः आत्महिताच्या ठिकाणी जागे असतील, मायबाप जर स्वतः आत्महिताच्या ठिकाणी जागे असतील तर संतानही आत्महिताच्या ठिकाणी जागी असते. आणि म्हणून जो मनुष्य आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा असतो याचं क्रेडिट तुकोबाराय त्या माणसाला देत नाहीत, त्याच्या मायबापाला देत आहेत. कारण मायबाप आत्महिताच्या ठिकाणी जागेत, मायबाप नामस्मरणाच्या ठिकाणी जागेत, म्हणून पोटी अवलाद नामधारक आली, आत्महिताच्या ठिकाणी जागी राहणारी आली. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. मोठी गंमत आहे. मनुष्य स्वतः आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, मनुष्य स्वतः मुखानं नामस्मरण घेतोय, मनुष्य स्वतः सात्विक आहे, पण याचं श्रेय त्या माणसाला नाही, त्याचं सगळं श्रेय तुकोबाराय मायबापाला देतात. का बरं? तर तुकोबारायच उत्तर देत आहेत की तुकोबाराय म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मुलगा आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, श्रेय त्या मुलाला नाही आहे, श्रेय मायबापाला आहे. का? तर मायबापाचं बीज शुद्ध आहे, म्हणून शुद्ध अवलाद पोटी आली. आणि अशी शुद्ध अवलाद आत्महिताच्या ठिकाणी जागी असते, मोक्षाच्या ठिकाणी जागी असते. आणि म्हणून हे सगळं श्रेय मायबापाला जातं, मुलाला नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याची कुळशुद्ध.
काय म्हणतात ज्ञानोबा राय? तुम्ही हरीचं नाम जपा. हरीचं नाम जपलं की तुमच्या पोटी नामधारकच संतान येईल आणि पिढ्यानं पिढ्या तुमचं कुळ शुद्ध राहील, आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागं राहील. का तर नामधारकाच्या पोटी नामधारकच संतान येते. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरागत पिढ्यानं पिढ्या त्याचं कुळ शुद्ध राहील, नामधारकच राहील. जर तुम्ही नामधारक असाल तर तुम्ही नामधारक बना. तुमच्या पोटी नामधारक अवलाद पुढं 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 प्रत्येक पिढी नामधारक येते आणि परंपरा त्याचं कुळ शुद्ध राहतं. तुम्ही नामधारक म्हणून संतती नामधारक. तुम्ही नामधारक, तुम्ही आत्महिताच्या ठिकाणी जागे. संतती नामधारक, ती संतती आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे. आणि म्हणून संतान आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे, नामस्मरणाच्या ठिकाणी जागी आहे. पण याचं श्रेय त्या संतानाला नाही, त्या मुलाला नाही, श्रेय मायबापाला आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. का? मायबापाचं बीज शुद्ध आहे, मायबाप नामधारक आहेत, मायबाप आत्महिताच्या ठिकाणी जागेत, मायबापाचं बीज शुद्ध आहे म्हणून पोटी अवलादही शुद्ध आली, आत्महिताच्या ठिकाणी जागी राहणारी आली, नामधारक आली. आणि म्हणून आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. या उलट तुकोबाराज बोलतायत की तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. नीट ऐका. तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. जी मुलं रामनाम घेत नाहीत, तुकोबाराज त्या मुलांना गाढव म्हणत नाहीत, त्यांच्या मायबापाला गाढव म्हणतात. का? तर मायबाप हरिनाम घेत नाहीत म्हणून पोटी हरिनाम न घेणारी अवलाद आली. आणि म्हणून दोष अवलादीला नाही, दोष मायबापाला आहे. मायबापाला गाढव म्हटले कारण मायबाप नाम घेत नाहीत, पोटी नाम न घेणारे संतान आली. ती संतान गाढव नाही, मायबाप गाढव आहेत. जसं पेरावं तसं उगवतं. बीज अशुद्ध आहे, पुढे संतानही अशुद्धच आली. मुळाच्या पोटी केरसुनी. आपल्याकडे एक म्हण आहे, नदीला मूळ नावाची वनस्पती लवळ्यासारखी उगवते, तिच्या केरसुने झाडू बनवतात. मुळाच्या पोटी काय तर केरसुनी. झोडा झोडगीचे पोटी फळे, भिजेती करंटी. तुकोबाराय. मायबाप नाम घेत नाही, झोड आहेत. आणि म्हणून त्यांच्या पोटीही नाम न घेणारी झोडच अवलाद येते. आणि अशी झोड नाम न घेणारी अवलाद, याला तुकोबाराय गाढव म्हणत नाहीत, मायबापाला गाढव म्हणतात. का? मायबापाने नाम घेतलं नाही म्हणून पोटी नाम न घेणारी अवलाद आली. आणि म्हणून तुकोबाराय ताशेरा मारतात आणि म्हणतात की तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. मग जो मनुष्य आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्यता त्या माणसाला नाही, धन्यता मायबापाला आहे. आणि जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा नाही आहे, गाढव त्याला म्हटलं नाही, गाढव मायबापाला म्हटले. कारण मायबाप नाम घेत नाहीत म्हणून नाम न घेणारे संतान आली. आणि म्हणून संतान गाढव नाही, मायबाप गाढव आहेत. मायबाप नाम घेत आहेत म्हणून पोटी नाम घेणारे संतान आली, आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे. आणि म्हणून श्रेय मायबापाला, मुलाला नाही. आणि म्हणून इथं सगळं परमार्थातलं श्रेय जातं ते मायबापाला. अवलाद जर परमार्थिक निघाली तर याचं सगळं क्रेडिट, सगळं श्रेय मायबापाला आहे. आणि म्हणून विचार करा, तुमच्या पोटी जर नालायक अवलाद आली तर तुम्ही अवलादीच्या नावाने बोटं मोडू नका, अवलादीला दोष देऊ नका. या वरच्या स्पष्टीकरणातून, बोलण्यातून सरळ उघडं होत आहे की मायबाप नालायक तर पोटी नालायकच अवलाद देते. जसं बीज तसं झाड. मायबाप नामधारक तर अवलाद नामधारक. मायबाप नाम घेत नाही तर अवलादही नाम न घेते, अवलादही न नाम घेणारी. आणि मग पोटी नालायक अवलाद आली तर स्पष्ट उघड होतं की मायबाप नालायक आहेत म्हणून अवलाद नालायक आहे. जोडा जोडगीचे पोटी फळे भिजेती करंटी. आणि मग अवलाद जर आपल्या समोर नंगानाच करू लागली
तर हा दोष अवलादीचा नाही आहे, हा दोष मायबापाचा आहे. मायबाप गाढव आहेत, मायबाप नालायक आहेत, मायबाप नाम न घेणार आहेत, म्हणून पुढे नाम न घेणारी नालायक गाढव अवलाद पोटात आली, नालायक अवलाद पोटाला आली. आणि म्हणून ज्याने त्याने आपलं आत्मपरीक्षण करावं आपल्या घरी, की आपली संतती वाया गेली, कुचकामी आहे, नालायक आहे, मूर्ख आहे, बावळट आहे. हा दोष आपल्या संततीचा नाही, दोष मायबापाचा आहे. कारण अवलाद आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे. धन्यता त्या मुलाला नाही, धन्यता मायबापाला आहे. अवलाद नालायक निघाली, दोष नालायक मुलाला नाही, मायबापाला आहे. तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. मुलगा नामस्मरण घेत नाही, नालायकसारखा वागतो, तुकोबारा त्याला दोष देत नाहीत, दोष मायबापाला देतात, गाढव मायबापाला म्हणतात. कारण मायबाप गाढव आहेत, नाम न घेणार आहेत, म्हणून नाम न घेणारी अवलाद पोटी आली. आणि म्हणून दैनंदिन जीवनात आपल्याला तपासून पाहावं. आपल्या अवलादी जर वायाला गेल्या तर दोष अवलादीचा नाही, हा सर्वस्वी दोष तुमचा आहे. तुमचं बीज खराब आहे म्हणून अवलाद खराब आहे. बीज शुद्ध, अवलादही शुद्ध. शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी. आणि मग इथं जो नामस्मरणाच्या ठिकाणी, मोक्षाच्या ठिकाणी, हरिपदाच्या अर्थात संतपदाच्या ठिकाणी, हे सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत. मोक्षाच्या ठिकाणी, हरिपदाच्या ठिकाणी, संतपदाच्या ठिकाणी जी अवलाद जागी आहे, अर्थात आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहे, श्रेय ते अवलादीला नाही, श्रेय मायबापाला आहे, धन्यता मायबापाला आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ज्ञानोबारांनी 14व्या अध्यायात ज्ञानेश्वरीचा एक विचार मांडलाय की सात्विक बापाच्या पोटी सात्विक संतान येते, राजस बापाच्या पोटी राजस संतान येते, आणि तमगुणी बापाच्या पोटी तमगुणी संतान येते. ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायात ज्ञानोबा हा विचार मांडताय की एखादा सात्विक मनुष्य जर मरण पावला तर तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. वाक्य नीट आहे का? एखादा सात्विक मनुष्य समाजात मरण पावला तर तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत, माऊली लिहित आहेत. मग गोमटे या तया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा की हाती का. तो गोमटा आहे, सात्विक आहे, असा सात्विक गोमटा मरण पावलाय. मग गोमटे या तया जावळी असे धनंजय, जावळी म्हणजे जोड. तो गोमटा सत्वगुणी मेल आहे, त्याला कोणाची जोड लागते? सत्वगुणी बापाचीच जोड लागते. मग गोमटे या तया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा की हाती का. अर्थात सत्वगुणी मनुष्य समाजात मेला तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. ना तरी इथीचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दिवाच की. इथं बीडमध्ये एखादी बत्ती लावली, कंदील लावला, आणि तिकडे मांजर सुंब्याला नेली, तर बिडात एक कंदीलच आहे, मांजर सुंब्यात एक कंदीलच आहे. ना तर इथीचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दिवाच की. जसा इथं लावलेला, बीडमध्ये लावलेला दिवा मांजर सुंब्यात दिवाच आहे, तसं या जन्मातला सात्विक पुढच्या जन्मी सात्विकच आहे आणि सात्विक बापाच्याच पोटी जन्म घेतो. ना तरी इथीचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दिवाच की. अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचाची नया होय. अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचाची नवा होय, किंबहुना जन्मला आहे ज्ञानिया माझी. असा जो सत्वगुणी मनुष्य अचानक मरण पावला आणि गेलाय, तो सत्वगुणी ज्ञानी बापाच्याच पोटी जन्म घेतो. किंबहुना जन्मला आहे ज्ञानिया माझी. तात्पर्य, सत्वगुणी मनुष्य जर मरण पावला समाजात, तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. याचा अर्थ होतो की सात्विक माणसाच्या पोटी सात्विक संतान येते. आणि याला ज्ञानोबा म्हणतात की धन्य माता पिता तयाची. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. इथं ज्ञानोबा म्हणले की सत्वगुणी माणसाच्या पोटी सत्वगुणीच अवलाद येते. सत्वगुणी अवलाद आपल्या हिताच्या ठिकाणी, मोक्षाच्या ठिकाणी जागी असते. मग जे अवलाद मोक्षाच्या ठिकाणी जागी आहे, हिताच्या ठिकाणी जागी आहे, त्याचा बाप सात्विक आहे. सात्विक बापाच्याच पोटी सात्विक अवलाद येते. आणि म्हणून श्रेय मायबापाला आहे.
आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. राजस मनुष्य जर मरण पावला तर तो रजोगुणाने रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत आणि माऊली लिहित आहेत. म्हणून व्यापाराचे हाती उसंतू दिहान राती तैसी याचे पांती जुंपे जेतो. रजोगुणी मेला तर रजोगुणी बापाच्याच पोटी अर्थात व्यापाऱ्याच्याच पोटी जन्म घेतो. रजोगुणी हे चंचल असतात, व्यापारी असतात. हो, म्हणून व्यापारा हाती उसंतू दिहान राती तैसी याचे पांती जुंपे जेतो. कुणाच्या पंक्तीला जुंपतो की ज्याला क्षणभरही उसंत नाही आहे, व्यापारी व्यापाराच्या हाती उसंतू दिहान राती रात्रभर मरमर 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 तैसी याचे पांती जुंपे जेतो. रजोगुणी मेला तर रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. कर्म जडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजोवृत्तीच्या ठाई बुडवणी निमे. जे कर्मठ आहेत, मरमर मरमर सारखी काम काम व्यापार धंदा धंदा असा मरमर करणारा रजोगुणी, चंचल रजोगुणी. काय चंचलू मासा कामिनी कटाक्ष जैसा विजू तैसा लवलाय नाही. रजोगुणी अतिशय चंचल असतो, माशापेक्षा जास्त चंचल, विजेपेक्षा जास्त चंचल. असा रजोगुणी मेला तसा चंचल रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजोवृद्धीच्या ठाई बुडवणी नेमे. तात्पर्य रजोगुणी मनुष्य मेला तर रजोगुणाने रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म करतो, रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. आणि तमोगुणी मेला तर तमोगुणाने तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. बरोबर बोलत आहेत हां की तैसे तमाचे लोथे बांधून या संकल्पाते देह जाय मागवते ते तमाचेची होय. तैसे तमाचे लोथे बांधून या संकल्पाते देह जाय मागवते ते तमाचेची होय. तमोगुणी मेला तो तमाचाच होतो आणि तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. राई राईपण बीजी साठवून या अंग तिजी मग विरुडे ते दुजी गोटी असे का. मोहरीचं बी लावलं तर मोहरीचं झाड आलं, त्याला मोहरीचंच बी लागलं, पुन्हा खाली पडलं, पुन्हा मोहरीचं झाड उगवलं, पुन्हा मोहरीचंच बी लागलं. दानाबरा म्हणतात राई राईपण बीजी साठवून या अंग तिजी मग विरुडे ते दुजी गोटी असे का. मोहरीच्या बियापासून मोहरीच. तसं तमोगुणी मेला तर तमोगुणानं तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. मग हीच वाक्य फिरवली तर बाप ज्या गुणात बद्ध आहे त्या गुणाची अवलाद पोटी येते. सात्विक बापाच्या पोटी सात्विक अवलाद, राजस बापाच्या पोटी राजस अवलाद, तमोगुणी बापाच्या पोटी तमोगुणी अवलाद. मग तुम्ही ज्या गुणात बद्ध आहेत त्या गुणाची अवलाद पोटी येते. रजोगुण तमोगुण झोड असतात आणि म्हणून झोडाझोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. हो, रजोगुणी 50% झोड असतो, 50% बरा असतो, पण तमोगुणी 100% झोड असतो. आणि म्हणून रजोगुणी तमोगुणी हे झोड असतात आणि या झोडाच्या पोटी झोडच अवलाद देते. तुकोबाराय बोलतात झोडा झोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. झोडाच्या पोटी झोडच, कारण ज्या गुणात बाप बद्ध आहेत त्या गुणाचीच अवलाद तुमच्या पोटी येते. मी ओव्यातून सिद्ध करून दिले तुम्हाला. मग तुम्ही रजोगुणी तमोगुणी तर पोटी रजोगुणी तमोगुणीच अवलाद. रजोगुणी तमोगुणी नालायक असते, तमोगुणी तर नास्तिकच असते. रजोगुणी अर्धा अर्धा असतो, अर्धा आस्तिक अर्धा नास्तिक, पण नास्तिक साईडलाच मोडतो. मग तुम्ही रजोगुणी तमोगुणी तर अवलादी रजोगुणी तमोगुणी विकारी अवलाद, वाईट वागणारी अवलाद. ज्या अवलादीला परस्त्री, जुगार, दारू, परद्रव्य अर्थात परद्रव्य करणारीचा अभिलाष असतो, छंदिक असतात. जुगार आवडते, दारू आवडते, परस्त्री आवडते, करप्शन आवडतं, भ्रष्टाचार आवडतो, मद्य आवडतं, मांस आवडतो, अशी अवलाद पोटी येते. कारण तुम्ही रजोगुण तमोगुणात बद्ध. हे मी बोललेलं सगळं रजोगुणी तमोगुणीला आवडतं म्हणून त्या अवलादीला आवडतं. परद्रव्य करणारीचा अभिलाष, भ्रष्टाचार, मद्यपान, मांसाहार हे सगळं आवडतं रजोगुणी. मग बाप ज्या वृत्तीत आहे त्याच वृत्तीची अवलाद पोटी, झोडाझोडगीचे पोटी. मग अवलाद जर नालायक पोटी आली तर दोष तुमचा आहे, अवलादीचा नाही आहे. जसं पेरावं तसं उगवतं. आणि मग तेच ज्ञानोबा इथं सांगतायत की बाप जर सात्विक आहे तर पोटी सात्विकच अवलाद येते. आणि सात्विक अवलाद ही नामधारक असते. नामधारक आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो. आपलं हित आहे भगवंताचं नामचिंतन आणि मोक्षाची प्राप्ती, हे आपलं हित आहे. आणि म्हणून सात्विक बाप तर सात्विक अवलाद, आणि सात्विक अवलाद आपल्या हिताच्या ठिकाणी जागी असते, मोक्षाच्या ठिकाणी जागी असते. परंतु ही अवलाद आपल्या हिताच्या मोक्षाच्या ठिकाणी जागी जरी असली तर याचं श्रेय त्या अवलादीला नाही, श्रेय मायबापाला आहे. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता जो असे जागता
आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. भले अवलाद आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे, नामधारक आहे, पण श्रेय अवलादीला नाही, श्रेय मायबापाला. धन्य माता पिता तयाची या. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या पोटी चांगली अवलाद यावी असं वाटत असेल तर तुम्ही नामधारक बना, सात्विक बना, आत्महिताच्या ठिकाणी जागा राहा, मोक्षाच्या ठिकाणी जागा राहा. तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागा राहा. अवलादही नामधारक आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागी राहणार. येईन आणि आपलं हित असतं भगवंताची प्राप्ती, आत्मलाभ, हरिपदाची प्राप्ती, संतपदाची प्राप्ती, हे आपलं हित आहे. आणि म्हणून पोटी चांगली अवलाद येणं ही बापाची सर्वात मोठी श्रीमंती असते. बाप कफल्लक आहे, खिशात फक्त 10 रुपये, पण पोटी शुद्ध सात्विक सत्वगुणी अवलाद आहे, त्याच्यासारखा बाप श्रीमंतोच. खिशात 10 रुपये, पण पोटी सद्गुणी अवलाद आहे, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच, टनाटन उड्या मारतो. घरात कोट्यावधी रुपये, पण अवलाद नालायक आहे, भिकार चोट आहे, त्याच्यासारखा दरिद्री आणि भिकारी बाप तोच. अवलादीचं दुःख फार वाईट असतं. अवलाद जर आपल्या डोळ्यापुढे नंगानाच करू लागली तर बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो, गुडघ्यात मान घालून रडतो. आणि पोटी नालायक अवलादीनं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. जोडा जोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. कबीर महाराज म्हणतात की बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये. कबीर महाराज, बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये और वो बड़ा होकर तेरा खून पिए. बुरी नजर वाले तेरा बच्चा जिए और बड़ा होकर वो तेरा खून पिए. हे बुरी नजर वाल्या बापा, हे रजोगुणी तमोगुणी बापांनो, परद्रव्य परणारीचा अभिलाष करतात, मंसार करतात, दारू पिता, जुगार खेळता, भ्रष्टाचार करता, तुमची अवलाद जगावी म्हणले का? तर रजोगुणी तमोगुणी बापाला मुलगा झाला की समजून घ्यावं त्याचा वैरी जन्माला आला, त्याचा वैरी जन्माला आला. हा मुलगा त्या अधर्मी बापाचा बदला घेतो. हा मुलगा अधर्मी बापाचा बदला घेतो. हा मुलगा या रजोगुणी तमोगुणी बापाच्या पुढे नंगानाच करतो, त्या बापाची जायदाद लुटतो, वाममार्गात खर्च करतो, बापाला झुराय लावतो आणि अर्ध्या आयुष्यात मारतो. बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये और वो बड़ा होकर तेरा खून पिए. तू दम काढ म्हणले बुरी नजर वाल्या रजोगुणी तमोगुणी बापा, दुष्ट विकारी बापा. लबाडीन पैसा गोळा केला ना, कर म्हणले. तुझी अवलाद जगावी आणि जगेल आणि मोठं होऊन तुझं रक्त पिल, तुला झुराय लावेल. का? तर तुझी अवलाद तुझ्या डोळ्यापुढे नंगानाच करेल, बाई बाटली ताटली इकडे झुकेल, तुला रक्ताचे अश्रू गाळायला लावेल, पाण्याचे नाही रक्ताचे अश्रू गाळायला लावेल आणि तू झुरून मरशील. बडा होकर वो तेरा खून पिये. आणि म्हणा मला जागा व्हायची, शहाणा होण्याची गरज आहे. तुम्हाला लवाडीचा पैसा पाहिजे का सद्गुणी अवलाद पाहिजे? तुम्ही गरीब जरी असले पण अवलाद सद्गुणी, तुमच्यासारखा श्रीमंत बाप तोच. आज देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील पैसा नव्हे, देश म्हणजे देशातील सद्गुणी माणसं. देश म्हणजे देशातील सद्गुणी माणसं. हा भारत देश म्हणजे काय? हा भारत देश म्हणजे या देशातील दगडमाती नव्हे, तर भारत म्हणजे भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण. भारत म्हणजे पितामह भीष्म, भारत म्हणजे अर्जुन, भारत म्हणजे युधिष्ठिर, भारत म्हणजे भीम, भारत म्हणजे संत ज्ञानेश्वर, भारत म्हणजे निवृत्तीनाथ, भारत म्हणजे तुकोबाराय, भारत म्हणजे एकनाथ महाराज, भारत म्हणजे नामदेवराय, भारत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, भारत म्हणजे संभाजी महाराज, भारत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, भारत म्हणजे नरेंद्र मोदी, भारत म्हणजे गुरुवरे जगन्नाथ पवार उर्फ अण्णा, भारत म्हणजे स्वातंत्र्य सावरकर, वीर सावरकर, भारत म्हणजे लोकमान्य टिळक, भारत म्हणजे महात्मा गांधी, भारत म्हणजे जवाहरलाल नेहरू, भारत म्हणजे अहिल्यादेवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी. भारत म्हणजे नरहरी सोनार, भारत म्हणजे सावतामाळी, भारत म्हणजे सगळे संत, सगळे संत. देश म्हणजे देशातील दगडमाती नव्हे, तर देश म्हणजे देशातील सद्गुणी माणसं. सद्गुणी माणसं हा देश असतो.
आणि सद्गुणी माणसं कोणाच्या पोटी येतात? सद्गुणी बापाच्या, सात्विक बापाच्या. आणि म्हणून आपल्या पोटी सद्गुणी सात्विक अवलाद यावी असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः नामधारक बना, सद्गुणी बना. पोटी सद्गुणी नामधारक अवलाद येईल आणि अशी नामधारक अवलाद आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी असेल, आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी असेल, मोक्षाच्या ठिकाणी जागी असेल, भगवत भक्तीच्या ठिकाणी जागी असेल. आणि मग आपली अवलाद आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे, हिताच्या ठिकाणी जागी आहे. पण श्रेय अवलाद दिलं नाही, श्रेय तुम्हाला आहे, श्रेय मायबापाला आहे. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आपुलिये हिता जो असे जागता, आपुलिये हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा पुत्र व्हावा म्हणले की तिन्ही लोकी त्याने झेंडा लावा. मग तिन्ही लोकी झेंडा लावणारा पुत्र हवा आहे तर काय करावं लागतं? तुम्ही नामधारक बनून तुम्ही सात्विक बनावं लागतं. मग सात्विक नामधारक अवलाद पोटी येते आणि मग तुमचा ती तिन्ही लोकात झेंडा लावते. कारण तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश. इथं या मृत्यूलोकात सत्वाचं सामर्थ्य आहे, रजतमाचं नाही आहे. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश. इथं सत्वगुणाचं सामर्थ्य आहे, तुम्ही सत्वगुणी बना. आणि नामस्मरणानं तुम्ही सत्वगुणी बनता. तुम्ही सत्वगुणी म्हणले की अवलाद सत्वगुणी पोटी येते. आणि सत्वगुणी अवलाद ही नामधारक असते, आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी असते, भगवंताची प्राप्ती करून घेते, तुम्हाला धन्य बनवते, तुमचं कुळ पवित्र करते, तुम्हाला पवित्र करते. आणि अशी सत्वगुणी अवलाद ही बुद्धिमान असते. पुढे सत्वगुणी अवलाद तर मोक्ष मिळवतेच, पण हयातीमध्ये अलीकडं सत्वगुणी अवलाद ही हुशार असते. हुशार बुद्धिवान संतती ही बापाची खरी श्रीमंती असते. सत्वगुणी मनुष्य बुद्धिवान असतो. ज्ञानोबाराय साक्ष देतात, बुद्धी हे तेज तत्वाची आधी जे सत्वगुणाची वृद्धी. बुद्धीचा विकास कुठे? ज्ञानोबाराय बोलतात, बुद्धी हे तेज तत्वाची आधी जे सत्वगुणाची वृद्धी आत्मया जीवाची संधी वसवीत असे. बुद्धीचा विकास सत्वगुणातून होतो आणि सत्वगुणाचा विकास हरिनामातून होतो. म्हणून हरिनाम घ्या, तुमच्या जीवनात सत्वगुण येईल, सत्वगुणाला तुमच्या जीवनात बुद्धी येईल आणि तुमच्या पोटीही नामधारक आणि सत्वगुणी अवलाद येईल. आणि सत्वगुणी अवलाद बुद्धिवान असते आणि बुद्धिवान अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते. आणि मग अशी अवलाद आपला तिन्ही लोकात झेंडा लावते. देवाची प्राप्ती तर करतेच, पण संसारिक जीवनातही ती हुशार असते, ज्ञानी असते, मोठमोठ्या पदावर जाते, काय हवंय तुम्हाला ती कमवून देते, तुमचा तिन्ही लोकात झेंडा लावते, कीर्ती करते, अमक्याचा मुलगा अमक्याचा मुलगा. आणि मग पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण असा गुंडा तिन्ही लोकात झेंडा लावणारा पुत्र कधी होईल? जर तुम्ही नामधारक आणि शुद्ध सात्विक असाल तर, अन्यथा नाही. तुम्ही रजगुणी तमगुणी असाल, झोड असाल तर तुमच्या पोटी झोडच अवलाद येईल. झोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. मोठी गंमत आहे, कशी अपेक्षा असते लोकांची बघा. आजकाल हे पैशावाले रजगुणी तमगुणी जे पैशावाले भ्रष्टाचाराने यांनी घरं भरलेत, असे करप्ट लोक की ज्यांनी लोकांचे मुंडके मोडून तिजोऱ्याच्या तिजोऱ्या भरल्यात. बाप दुर्गुणी असतो, पण दुर्गुणी बाप अपेक्षा करतो माझा मुलगा सद्गुणी निघावा. अरे पिअरलेस तू नालायक बी, पिअरलेस तू हरपळलेला बी, पिअरलेस वाईट बी. आणि वाईट बेला चांगलं फळ कसं येईल रे? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पण तुझं बीजच अशुद्ध आहे तर त्याला शुद्ध किंवा रसाळ गोमटी फळं कसे लागतील? तू करप्ट आहेस, भ्रष्ट आहेस, कामचुकार आहेस, विकारी आहेस, दारुडी आहेस, मंसार करणार आहे, बाई बाटली ताटली इकडं झुकलेला आहेस, बापाबद्दल बोलतं इकडं झुकलेला आहेस. आणि असा विकारी बाप जो विकाराच्या व्यसनाच्या अधीन गेला आहे, करप्ट आहे, भ्रष्टाचारी आहे, असा बाप स्वतः वाईट आहे पण आपल्या पोटी सर्वगुण संपन्न अवलाद यावी अशी अपेक्षा करतो. मोठी मौज आहे. हे जे श्रीमंत भ्रष्ट बाप आहेत त्यांची फार इच्छा असते की माझ्या मुलानं मला सर्व गुणात जिंकावं, माझा मुलगा सर्व गुण संपन्न निघावा.
बाप से बेटा सवाई, पण ही त्याची इच्छा पूर्ण होत नाही. मग असे करप्ट, रजोगुणी तमोगुणी बाप, भ्रष्टाचारी बाप आपल्या मुलाला शिकायला मोठ्या मोठ्या कॉन्व्हेंटमध्ये ठेवतात. मोठे मोठे इंग्लिश स्कूल, आता चौकडच कॉन्व्हेंट झालेत, उताडा आला आहे. पण एकेकाळी ठिकठिकाणी पाचगणी वगैरे अशा ठराविक ठिकाणी कॉन्व्हेंटचे स्कूल होते. असे भ्रष्ट श्रीमंत पैशावले बाप, विकारी बाप आपल्या मुलाला शिकण्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये ठेवतात, कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये. आणि फार अपेक्षा करतात की मुलगा आता कॉन्व्हेंटला आहे, आता वापस आला की माझी जबाबदारी, माझा संसार सगळा माझा मुलगा हँडल करेल, आता मी निश्चिंत होईल. माझा मुलगा शिक्षण करून आला की सगळी जिम्मेदारी घेईल, फार हुशार निघल, माझ्यापेक्षा बुद्धिवान निघल, सर्वगुण संपन्न निघल, सगळा संसार हँडल करेल आणि मी निश्चिंत होईल. असा जे कॉन्व्हेंटचं शिक्षण पूर्ण केलेला मुलगा गावी परत निघाला. बापाला फोन केला की बाबा माझं शिक्षण संपले कॉन्व्हेंटचं, मी गावी परत आहे, मी गावी परत येत आहे, मला घ्यायला बसस्टँडला या. मुलानं फोन केला की बाबा माझं शिक्षण संपले, मी निघालो आहे, बसस्टँडला येतो आहे, मला घ्यायला या. बाप आनंदी झाला. बाप बसस्टँडला गेला आहे. मुलगा गाडीतून उतरला आहे. गाडीतून उतरल्या मुलानं सिगारेट पेटवली आणि सिगारेटचा झुरका मारला आणि सगळा धूर बापाच्या तोंडावर करून, बापाच्या तोंडावर धूर. बाप अर्धागार झाला. बापाच्या तोंडावर धूर आणि म्हणतो हाय डॅड, हाऊ आर यू. इंग्रजी शिकलाय ना, घाला इंग्लिश मिडियमला, फार फॅड लागले ना, खेड्यापाड्याने इंग्लिश मिडियम झाले, मराठी मिडियम बुडायला लागले. मुलं मराठी मिडियमला घाला शहाणे असतील तर. मी MBBS MS आहे. अजूनही मी सांगतो, शिक्षण मातृभाषेतून असावं, आकलन चांगलं होतं, चांगलं समजतं. परकीयाच्या भाषेतून आकलन होत नाही, विकास होत नाही. फार कमी लोक आहेत की जे इंग्लिश मिडियममधून चमकलेत. आम्ही MBBSला लागलो त्यावेळेस 50 मुलाची बॅच होती अंबेजोगाईला आमची. 50 मधले 48 मुलं मराठी मिडियमचे होते, 2च मुलं इंग्लिश मिडियमचे होते. आणि मराठी मिडियमचे मुलं मॅक्झिमम आणि हुशार होते. 5वी 6वीला सेमी इंग्लिश असावी, 10वी झाल्यानंतर इंग्रजी आपाप येत राहतं. खरं आकलन 10वीपर्यंत मराठी मिडियममधून झालं की पुढचं इंग्रजी येत राहतं, पण तसं नाही. इथून पहिलीपासून ती काय कीजिन फिजिन काय निघले त्याच्यापासून इंग्लिश मिडियम आहे. मुलांना काही कळत नाही, नुसतं दप्तराचं वजं आहे. घायल झालेत लेकरं, घायल, जुलूम चालला लेकरावर. मुलं इंग्लिश मिडियमला टाकले हा जुलूम आहे. मुलं इंग्लिश मिडियमला टाकणे हा मुलावर जुलूम आहे. नाही पेलत. शिक्षण मातृभाषेतूनच असावं. 5वी 6वीला पुढे थोडी इंग्लिशून 10वीच्या पुढे चांगली येते. आम्ही सगळे मराठीतूनच शिकलो. आज निष्णात इंग्लिश बोलतो, इंग्लिश कळते. आम्हाला काय इंग्लिश मिडियम होतं का? पण फॅड बसले डोक्यात. खेड्याखेड्यात गावागावात सगळ्या गाड्या फिरायल्यात इंग्लिश मिडियमच्या. मी अजूनही सांगतो, मुलांना मराठी मिडियममधून शिक्षण द्या, इंग्लिश मिडियम नको. सेमी इंग्लिश असावी 5वीच्या पुढं, तिथून पुढे इंग्रजी येत राहतं. सेमी असावं, सगळं इंग्लिश नको. शिक्षण हे मातृभाषेतूनच असावं. तुम्ही इंग्लंडला जा, त्या मुलाला मराठीतून शिक्षण द्यावर त्यांना येईल का? नाही, तुम्ही जा इंग्लंडला, अमेरिकाला, आणि तिथल्या मुलाला मराठीतून शिकायला, किती शहाणे होतील ते. एक शब्द यायचा नाही. आपल्याला ते थोडंफार येतं इंग्रजी, त्यांना एक शब्द यायचा नाही मराठीचा. का? मातृभाषा नाही आहे मराठी त्यांची. शिक्षण हे मातृभाषेतून असावं. जागोजागी मनुष्य प्रत्येक गोष्ट शिकत जातो. शब्दसाठा असतो आपला, मायबोली पटापट आठवतं. आणि म्हणून इंग्लिश मिडियममध्ये शिकला, कॉन्व्हेंटला, आणि मुलगा आला आणि बसस्टँडला खाली उतरला गाडीतून. बाप घ्यायला गेला, सिगारेट पेटवली, धूर काढला आणि बापाच्या तोंडावर फुरका मारलाय धुराचा. आणि हाय डॅड, हाऊ आर यू. ते फुरका पाहून, धुराचा फुरका पाहून, सिगरेटचा फुरका, धुराचा ते फुरका पाहून बाप अर्धागार झाला. बापाच्या हातात हात दिला शेक हँड करायला. हाय डॅड, हाऊ आर यू असं म्हणून बापाच्या हातात हात दिला. हात हलवतोय बापाचा. इतक्या जोरात बापाचा हात हलवला की बापाचा खवाटाच आऊट. बाप म्हणतो, मी विचार केला होता पोरगाला मी निश्चिंत होईल, पण मला निश्चिंत नाही मिळाली, निवांती नाही मिळाली. माझी निश्चिती झाली. मला वाटलं होतं पोरगाल्यावर मी निश्चिंत होईल, निश्चिंतता नाही, माझी निश्चिती झाली. हे इंग्लिश मिडियम आहे. एक तर इंग्लिश मिडियमला येऊन तिकडे संस्कार बिघडले, कुसंगतीत गेला.
सिगारेटची सवय काय लागली? संगती, कुसंगतीने व्यसन लागतं. दारू पिणं, सिगारेट पिणं, कुसंगती. मला इंग्लिश मिडियमला किंवा कॉन्व्हेंटला नाव ठेवायचं नाही, संस्कार बिघडतात, शिक्षण अवघड जातं. हो, म्हणून कोणी काही करू, आपल्या मुलाला मराठी मिडियमनं शिकवा. मुलं शहाणे होतील, हुशार होतील, MBBSला लागतील, टॉपर होतील. आणि म्हणून रजोगुणी तमोगुणी बाप फार अपेक्षा करतो की माझ्या मुलानं मला सर्व गुणात जिंकावं, पण तो मुलगा बापाला जिंकत नाही. का? तर रजोगुणी तमोगुणी हे झोड असतात आणि झोडाच्या पोटी झोड अवलाद देते. झोडा झोडगीचे पोटी फळे बिजेती करंटी. तुम्ही जोडेत नाम घेत नाहीत, पोटी नाम न घेणारी झोड अवलाद आली, व्यसनी अवलाद आली, विकारी अवलाद आली. आणि म्हणून रजोगुणी तमोगुणी झोड बाप जो अपेक्षा ठेवतो की माझ्या मुलांनी मला सर्व गुणात जिंकावं, त्याचं ते स्वप्न कधी खरं होत नाही. मग माझ्या मुलांनी मला सर्व गुणात जिंकावं असं वाटत असेल तर तुम्ही नामधारक बना, सात्विक बना. निश्चित पोटी नामधारक सात्विक अवलाद येईल आणि तुमचं ते स्वप्न पुरं होईल. कोणतं? सर्व गुण संपन्न अवलादीचं. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आधी तुमचं बीज शुद्ध करा. तुम्ही नामधारक आणि सात्विक बना. तुमचं बीज शुद्ध झालं, निश्चित अशा बीजापोटी नामधारक सात्विक संतान येईल. तुम्ही नामधारक बना, तुम्ही सात्विक बना. पोटी सात्विक नामधारक अवलाद येईल. नामधारकाचं बीज शुद्ध आहे, पोटी अवलादही शुद्ध नामधारकच येईल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून सध्या मुलं मायबापाला सांभाळत नाहीत. तुम्ही बघा समाजात काय चित्र आहे. का सांभाळत नाहीत मुलं? आज एवढी दयनीय अवस्था आली आहे की मायबाप पोताऱ्यासारखे कोपऱ्यात फेकून दिले जातात, वृद्धाश्रमात ठेवल्या जात आहेत. 4-4 मजली बिल्डिंग आहेत, 4-4 मजली बिल्डिंग आहेत मोठ्या मोठ्या, पण त्या घरात मायबापाला जागा नसते. मायबाप वृद्धाश्रमात असतात, बायको बंगल्यात आणि मायबाप गोठ्यात. हा अधर्म आहे, अधर्म आहे. एका मुलानं असेच मायबाप एकदा गोठ्यात ठेवले बायकोच्या सांगण्यावरून. आणि मायबापाला घंटी दिली, म्हणले बाबा भूक लागेल तेव्हा घंटी वाजव जा, मी अन्न पाणी आणून दे जाईल. भूक लागली की बापाने घंटी वाजावी, पोराने अन्न पाणी नेऊन द्यावं. हा क्रम बरेच दिवस चालला. मायबाप गोठ्यात आहेत, बरेच दिवस क्रम चालला. एक दिवशी त्या म्हाताऱ्याचा नातू खेळत खेळत त्या गोठ्यात गेला आणि घंटी घेतली खेळायला आणि ती घंटी घेऊन पळून गेला. आता घंटी नाही तर म्हातारा वाजवेल काय? 11 वाजले, 12 वाजले, 13 वाजले, 14 वाजले, घंटीच वाजाना. पोरगं म्हणतं घंटी वाजाना, म्हातारा मेलं तर नाही? बघतो जाऊन तर मायबाप जिवंत आहेत. म्हणले बाबा घंटी का नाही वाजवली? अरे म्हणले घंटी तुझ्या पोरानं चोरली. म्हणले काय? म्हणले हो, तुझ्या पोरानं चोरली. म्हणले कशाला? आता मला काय माहीत. म्हणले त्याला विचार. गेला पळत. म्हणले पिंट्या घंटी का चोरली आजोबाची? म्हणले बाबा तुमच्यासाठी. म्हणले माझ्यासाठी? म्हणले कशाला? म्हणले तुम्ही म्हातार झाल्यावर आजोबा मरतील, मग तुम्ही म्हातार झाले, मी तुम्हाला आजोबाच्या जागी ठेवील, तुम्ही घंटी वाजवत जा, मी अन्न पाणी आणून देईल. झाक गेली पोराची, झाक गेली. याला म्हणतात तळ हातावरचं उसणं, याला म्हणतात तळ हातावरचं उसणं. हो, नातवानी आत्ताच तयारी केली, माझ्या आजोबाला गोट्यात ठेवलंय, मग आजोबा मरेल त्या जागेवर बापा मी तुला ठेवील. बाप गार झाला, शहाणा झाला. मुलाला जवळ घेतलं, पोटाला लावलं. बाळा म्हणले माझे डोळे उघडलेस, चल म्हणले आजोबाला घेऊन येऊ. आईवडिलाला घरात घेऊन आला आणि आईवडिलाचा लक्ष्मीनारायण म्हणून सांभाळ करू लागला. शहाणे आहे, तळावतारचं उसणं आहे. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे जाणून ज्याचे भजन, सुपुत्र जाणतो जगी. सुपुत्र कोण? पैसा कमवतो तो नाही आहे. लक्ष्मीनारायण समजून जो आईवडिलाची सेवा करतो तो सुपुत्र असतो. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे जाणून ज्याचे भजन, सुपुत्र जाणतो जगी. लक्ष्मीनारायण समजून आईवडिलाची सेवा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूप आहे. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूप आहे. मायबाप हे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत. मायबापाची सेवा ही प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा आहे. आणि मायबापाच्या सेवेने प्रसन्न होऊन पुंडलिकाने पांडुरंगाला विटेवर बांधलंय, फक्त मायबापाच्या सेवेने. मायबापाच्या सेवेत मुक्ती आहे, स्वर्ग आहे, वैकुंठ आहे, सगळं आहे.
मायबापाची सेवा करा, जीवन धन्य तर होईल, काही कमी पडणार नाही, संसारात बरकतच बरकत येईल. आणि मायबापाला तिष्ठायला लावलं अन्न पाण्याला, संसारात लक्ष्मी राहणार नाही, अधोगती होईल. देव तुम्हालाही तिष्ठायला लावेल. कारण मायबाप हे लक्ष्मीनारायण आहेत. मायबाप देवाच्या रूपात असतात. मायबापाला तिष्ठवलं, लक्ष्मीनारायणाला तिष्ठवलं. मायबाप हाकलून दिलं, लक्ष्मीनारायण हाकलून दिला. आणि लक्ष्मीनारायण घरातून हाकलून दिला, तुम्हाला भसर कसं येईल आणि बरकत कसं येईल. आणि म्हणून एक मनुष्य का झाडाखाली चालत होता आणि झाडाची पडलेली पानं पायाखाली तुडवत होता. तेवढ्या त्या पानातून एक आवाज आला, म्हणले, माणसा, आम्हाला पायाखाली तुडू नको. एकेकाळी आम्ही हिरवे होतो, झाडावर होतो, तेव्हा तुला सावली देत होतो. आज पिकलं पान आहे, खाली गळून पडलं तर आम्हाला तुडायलास. तसं मायबाप आवाज देतात, बाळ, एकेकाळी मी हिरवा होतो पानासारखा, तुला सावली देत होतो, आज पिकलं पान आहे, गळून पडलंय, मला तुडू नको पायाखाली. मला तुडवू नको पायाखाली. मायबापाला तुडवू नका, अन्न पाण्याला तिष्ठायला लावू नका, त्यांची हिळसांड करू नका, कोपऱ्यातला पोतारा करू नका. एक दिवस तुमचाही पोतारा होईल, तुमचाही पोतारा होईल. मायबापाची लक्ष्मीनारायण समजून सेवा करा. आणि म्हणून पुढे आपल्या अवलादीनं आपल्याला सांभाळावं, आपली अवलाद चांगली निघावी असं वाटत असेल तर आपला मुलगा किती शिकला, किती मोठ्या पदावर गेला हे बघू नका. आपल्या अवलादीने आपल्याला नीट सांभाळावं असं वाटत असेल तर आपला मुलगा किती शिकला, किती मोठ्या पदावर हे बघू नका. आपला मुलगा मुखाने रामकृष्णारी म्हणतो का हे बघा. आपला मुलगा मुखाने रामकृष्णारी म्हणतो का हे बघा. आपला मुलगा ज्ञानेश्वरी वाचतो का हे बघा. आपला मुलगा गाथा वाचतो का हे बघा. आपला मुलगा कथा कीर्तनात बसतो का हे बघा. आपला मुलगा परमार्थ करतो का हे बघा. किती शिकला आहे, किती मोठा आहे, किती मोठं पद हे बघू नका. बघायचं तर बघा, पण पद बघू नका. आपला मुलगा नामधारक आहे का, ज्ञानेश्वरी वाचतो का हे बघा. आणि आपल्या मुलानं आपल्याला नीट सांभाळावं, आपलं म्हातारपण चांगलं जावं असं वाटत असेल तर आत्ताच मुलाच्या मुखात नाम आणि हातात ज्ञानेश्वरी द्या, अन्यथा तुमचं म्हातारपण पूर्णतः अंधारात आहे. आईवडिलाची देव समजून सेवा करा. तुका म्हणे, मायबापे अवघी देवाचीच रूपे. मायबापाची हेळसांड करू नका, आईची आज्ञा मोडू नका. अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, किल्या दोन्ही पतना हेतू होते. बरोबर आहे. आईची आज्ञा शीर्षाबंद आहे. आईला तिष्ठायला तर लावूच नका, पण आईची आज्ञा जर मोडली तर तो मनुष्य सरळ नरकाला जातो. एवढी मोठी पनिशमेंट आहे. ज्ञानोबा बोलतायत, अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, किल्या दोन्ही पतना हेतू होती. आईचा शब्द मोडला तर तुमचं पतन होतं, नरकाला जाता. आणि आई जर गोट्यात ठेवली किंवा ग्रस्त आश्रमात ठेवली तर तुमचं काय होईल. आईची आज्ञा मोडली तर नरक आहे. मग तिला आश्रमात नेऊन ठेवलं किंवा गोट्यात ठेवलं तर तुम्हाला काय गती लाभेल तुमचा तुम्ही विचार करा. तुका म्हणे, मायबापे अवघी देवाचीच रूपे. ही सात्विक संतान आहे. सात्विक संतान मायबापाला देव समजून त्याची सेवा करते. आणि मग सात्विक संतान पोटी यावी तर तुम्हाला सात्विक बनावं लागेल, तुम्हाला नामधारक बनावं लागेल. पोटी सात्विक संतान येईल. आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की पोटी नालायक अवलाद काय येते याचं तुकोबाराय कारण सांगतायत की तुका म्हणे, मायबापे वेळा नाही सांभाळलेली, भेसळीचे वीर्य वाया वायचाळा. भेसळीचे वीर्य वाया वायचाळा. तुका म्हणे, मायबापे वेळा नाही सांभाळलेली. भेसळीचे वीर्य वाया वायचाळा. मायबापे वेळा नाही सांभाळलेली. पती पत्नीने आपल्या मिलनाची वेळ अवश्य सांभाळावी. पती पत्नीने आपल्या मिलनाची वेळ नाही सांभाळली तर पोटी नालायक अवलाद येते. पुष्कळदा असं घडतं की मायबाप सज्जन असतात, पण सज्जन असूनही पोटी नालायक अवलाद येते. याचं कारण मायबापाने आपल्या मिलनाची वेळ सांभाळलेली नसते. मायबापे वेळा नाही सांभाळलेली. हो, मायबापे वेळा नाही सांभाळलेली. दिवसा आकाशात सूर्य असताना पती पत्नीने भोग घेऊ नये. एकादशीला, पौर्णिमा, अमावस्याला पती पत्नीने भोग घेऊ नये. स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये. दिवसा भोग घेऊ नये. एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, स्वाती रेवती नक्षत्र या काळात भोग घेऊ नये. पती पत्नीने मिलनाचा भोग घ्यावा.
तो रात्री 9 ते 3 वाजेपर्यंत, त्यातली त्यात 12च्या सुमारास रात्री, हे नाथ महाराज भागवतात सांगतायत, रात्री 9च्या पुढे आणि 3च्या आत, आणि शक्यतो 12च्या दरम्यान, 11-12, ठीक आहे, 9च्या पुढं 3च्या आत या प्रहरात, 9च्या पुढं 3च्या आत या प्रहरात तुम्ही भोग घ्यावा. पोटी सुंदर सद्गुणी अवलाद येते, नामधारक अवलाद येते. पण तुम्ही सज्जन आहेत आणि जर आपल्या मिलनाची वेळ नाही सांभाळली, दिवसा पती पत्नीसोबत भोग घेतला, तर पोटी नालायक अवलाद येते. तुम्ही सज्जन असूनही. रावण याचंच एक फळ आहे. रावणाच्या आईने भर दिवसात दुपारी 12 वाजता नवऱ्याकडे हट्ट केला, मला भोग घ्यायचा आहे. रावणाचा बाप ऋषी होता. ते म्हणलं, बायकोला, मला तुझी लाज गेली का? ब्राह्मण पत्नी आहेस, ऋषी पत्नी आहेस, दिवसा आकाशात सूर्य आहे, भोग घेऊ नये, नालायक अवलाद पोटी येते. ती म्हणली, नाही, मला घ्यायचा आहे. बायकोच्या हट्टापुरी दिवसा भोग घेतला. रावणाच्या बापानं आपल्या पत्नीसोबत, पोटी हा रावणासारखा नालायक मुलगा आला. रावण पोटी आला, दुष्ट दुराचारी. दिवसा भोग घेऊ नका, दुष्ट दुराचारी अवलाद पोटी येईल. अवलादीसाठी नाहीच, एरवी सुद्धा पती पत्नीने दिवसा आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये, पाप लागतं. आणि अवलादही नालायक पोटी येते. एकादशीला भोग घेऊ नये, अमावस्या पौर्णिमेला भोग घेऊ नये, स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये, नालायक अवलाद पोटी येते. हो, भेसळीचे वीर्य वाया वायचाळा, मायबापे वेळा नाही सांभाळली. आपल्या मिलनाची वेळ सांभाळा, शुद्ध सात्विक संतान पोटी येईल. आणि मग पुष्कळदा असं घडतं की एक बाप आहे, त्याला 4 मुलं आहेत, बाप सात्विक आहे, पण 2 सात्विक निघतात, 2 नालायक मुलं निघतात. याचं कारण काही मुलाच्या वेळेस, जन्माच्या वेळेस मायबापे वेळा नाही सांभाळली. आपल्या मिलनाची वेळ सांभाळा, निश्चित शुद्ध सात्विक संतान पोटी येईल. लोकांना नामस्मरण करा, शुद्ध सात्विक संतान पोटी येईल. अर्थात मिलनाची वेळ पाळा, नामधारक बना, सात्विक बना, तुमच्या पोटी नामधारक शुद्ध सात्विक संतान येईल. आणि अशी संतान आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी असेल. आणि जी संतान आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे, तर ती धन्य नाही आहे, धन्यता तिच्या मायबापाला. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणात की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. नित्यमुखाने नामस्मरण करणं हेच आपलं हित आहे. आणि नित्य नामस्मरण केलं जीवनात विवेक वैराग्य येतं, त्यातून मनुष्य आत्महिताच्या ठिकाणी जागा होतो. आणि मग नित्य नामस्मरण, आत्महिताच्या ठिकाणी जागा राहणं, मोक्षाच्या ठिकाणी जागा राहणं, अर्थात हरिपद आणि संतपदाच्या ठिकाणी जागा राहणं, हेच आमचं खरं हित आहे. आणि मग जो मनुष्य आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याचे मायबाप तर धन्य आहेतच, पण असा आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा असलेला मनुष्य सात्विक असतो. आणि अशी सात्विक अवलाद जर पोटी आली, त्या कुळात जन्माला आली, तर देवाला त्या सात्विक अवलादीचा हरिक वाटतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज बोलत आहेत, कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक संतान जन्माला येते, त्या संतानीचा आणि त्या कुळाचा देवाला हर्ष वाटतो, हरिक वाटतो, आनंद वाटतो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेत हरीचे दास जन्म घेती. तुकोबार आहे. ते कुळ पावन आहे, तो देश पावन आहे. कोणता? की जिथं हरीचे दास जन्म घेतात. आणि म्हणून महाराज बोलतात, कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळात नामधारक सात्विक संतान जन्माला येते, की जे आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे, मोक्षाच्या ठिकाणी जागी आहे, अशा संतानीचा देवाला आनंद होतो. अशी संतान पाहून देवाला आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा. देव प्रसन्न होतो. ज्या मायबापाच्या पोटी सात्विक संतान आली, नामधारक संतान आली, ती नामधारक आणि सात्विक संतान पाहून देवाला आनंद होतो. का बरं देवाला का आनंद व्हावा? बरं, आनंद एकटा नाही, मुलगाच नाही बरं का, कुळी कन्यापुत्र, मुलीला निग्लेक्ट करू नका. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक.
कन्यासुद्धा सात्विक कन्या पोटी आली तर तिचाही देवाला आनंद होतो. कन्याला निग्लेक्ट करू नका. कन्या 2 घराचा उद्धार करते, बापाच्या आणि सासऱ्याच्या. हो, कुळी कन्या आधी कन्या आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळात सात्विक मुलगी सात्विक मुलगा जन्माला येतो ती सात्विक मुलगी मुलगा पाहून देवाला आनंद होतो. का बरं? तर याचं कारण सात्विक मनुष्य संत कार्य करतो. सात्विक मनुष्य परमार्थिक असतो. सात्विक मनुष्य संत कार्य करतो. आणि संत कार्य काय आहे? वाडावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हे संत कार्य आहे, प्रमुख संत कार्य आहे. काय संत कार्य? वाडावया सुख, अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धराया जन जडजीव. आणि पुढे काय? वाडावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. सात्विक संतान जर पोटी आली, नामधारक संतान पोटी आली तर ती काय करते? विठोबाच्या नामाचा प्रसार करते. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम हे बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर त्यापासून धर्माचा वृक्ष तयार होतो. आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. हरिनाम बीज आहे. हरिनाम रूपी बीज लावलं तर धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात. अर्थात हरिनामाच्या पोटी धर्म जन्म घेतो. हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो. आणि मग ज्ञानोबा म्हणतात सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. देवाचं नाव धर्माला जगवतं. आणि धर्म म्हणजे नीतिमूल्य, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे सद्गुण, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. आणि हा धर्म हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. मग ही जी सात्विक संतान जन्माला आली, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ते काय करतात? विठोबाचं नाव मुखात धारण करतात. विठोबाच्या नावामुळे त्यांच्या जीवनात धर्म येतो. अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी येते, सदाचार येतात. ते सदाचारानं वागतात, जगाला सदाचार शिकवतात, जगाच्या मुखात नाम देतात, भक्तिभाव वाढवतात, स्वतःचा कुळाचार वाढवतात. आणि यामुळे जगतात सुख येतं. कारण मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथं लांडी लबाडी पळून जाते, भांडण तंटा पळून जातो. कारण कुणी कुणाला फसवत नाही. धर्म म्हणजे नीती. जिथं नीती नांदते तिथं इमानदारी आहे. कुणी कुणाला फसवत नाही. फसवलं नाही तर भांडण तंटा निघून जातो. तिथं गुणागोविंदाचं वातावरण असतं, जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, मैत्रीचं वातावरण असतं. आणि जिथं मैत्रीचं, प्रेमाचं वातावरण तिथं सुख नांदतं. आणि सुखाच्या रूपाने तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि म्हणून दया ते तर धर्म, धर्म ते तर सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जायचं. आणि हे सगळं कोण करतं? ही सात्विक संतान करते. काय करते? वाडावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हे संत कार्य आहे. संत सांगून गेले, हे तुकोबाने सांगितलंय. वाडावया सुख, भक्तिभाव धर्म तुकोबाने सांगितले, निघून गेले. आता आम्हाला ते फॉलो करायचे. ते त्यांनी किती वारी यावं वैकुंठाहून. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी किती वारी यावं. यायचं त्यावेळी येतील अवतार धरून. पण रोजच थोडेच येत बसलेत. त्यांनी आम्हाला सांगून दिले, मग ते कार्य आम्हाला करायचे. आणि मग ज्या कुळात सात्विक अवलाद जन्माला येते ती ही कार्य करते. काय? वाडावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हे परमार्थिक कार्य, हे संत कार्य आहे. आणि असं परमार्थिक आणि संत कार्य ही सात्विक संतान करते. आणि म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. आणि म्हणून देवाला अशी सात्विक संतान आवडते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ही सात्विक संतान, नामधारक संतान संत कार्य करते, परमार्थिक कार्य करते, विठोबाच्या नामाचा प्रसार करते. त्यामुळे समाजात धर्म जगतो, अर्थात नीतिमूल्य जगतात, समाजात सुख शांती येते. आणि ते स्वतःचा कुळाचार अंमलात आणतात आणि जगालाही कुळाचार शिकवतात. तात्पर्य जगामध्ये सुख शांती नांदवतात हरिनामाच्या बळावर. यामुळं ही सात्विक संतान देवाला आवडते. याशिवाय आणखीन एका कारणामुळे ही संतान देवाला आवडते,
ते तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ही सात्विक संतान वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे हे तर करतेच, पण याशिवाय अजून एक पवित्र कार्य करते आणि ते कार्य आहे की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि म्हणूनही ही सात्विक संतान देवाला आवडते. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला का हरिक वाटतो, का आनंद होतो सात्विक संतान पाहून? मी पुन्हा पुन्हा बोललो की वाढावा सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि याशिवाय गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. या सगळ्या गोष्टीमुळं सात्विक संतांनी सगळ्या गोष्टी करते आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळं हे भक्ती कार्य, संत कार्य, परमार्थिक कार्य, या सगळ्या गोष्टीमुळं देवाला अशी संतान आवडते आणि त्यांचा हर्ष वाटतो, देवाला आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा. आता इथं आवर्जून 2 ग्रंथ घातलेत, गीता भागवत करीती श्रवण. अनेक ग्रंथ आहेत पण गीता भागवत घातली कारण गीता ही सर्व ग्रंथाचा ईश्वर आहे. तसे शास्त्रेश्वरा गीता या सनाते शास्त्रे. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आगविया. ज्ञानोबा आहे. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आगविया, तसे शास्त्रेश्वरा गीता या सनाते शास्त्र. पूर्वेला सूर्य उगवला सगळ्या दिशा उजळून निघतात, तसं गीताशास्त्र हातात आलं इतर सगळे शास्त्र उजळून निघतात. का? गीता ही सर्व शास्त्रांचा ईश्वर आहे. तैसे शास्त्रेश्वरा गीता या सनाते शास्त्रे. जोपर्यंत सूर्य उगवला नाही सगळ्या दिशा अनाथ आहेत. सूर्य उगवला सगळ्या दिशा प्रकाशानं सनात होतात. जोपर्यंत सगळी शास्त्र गीतेजवळ आली नाही तोपर्यंत ती अनाथ आहेत. गीतेजवळ आली की सगळी शास्त्र सनात होतात. का? तर गीता सर्व शास्त्रांचा ईश्वर आहे. तसे शास्त्रेश्वरा गीता या सनाते शास्त्रे. जगातील सगळी शास्त्र अनाथ आहेत, ती गीतेच्या जवळ आल्यावर सनात होतात. हे ज्ञानोबा बोलतात. तसे शास्त्रेश्वरा गीता या सनाते शास्त्रे. जगातील प्रत्येक शास्त्र अनाथ आहे, ते गीतेजवळ ज्ञानेश्वरीजवळ आल्यावर सनात होतं. का तर गीता सर्व शास्त्रांचा ईश्वर आहे आणि शिवाय गीता भगवंताच्या मुखातून निघाली आहे, म्हणून गीताशास्त्र सर्वात महान आहे. आणि म्हणून श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. देवाने सरळ हाताने आशीर्वाद दिलाय, इतर कुठल्याही ग्रंथाला आशीर्वाद नाही, फक्त ज्ञानेश्वरीला आणि गीतेला आशीर्वाद आहे. काय? श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. मोठा श्रीमंत दानशूर आहे, तो कुणाला काही नाही म्हणत नाही, या घ्या, कुणाला मागेल तर दान देतो. तशी माझी गीता तुम्ही या, वाचा, व्यासपीठावर बसून सांगा किंवा ऐका, फळ एकच आणि तो आहे मोक्ष. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. माझी गीता वाचा, ऐका, सांगा, फळ एकच आणि तो आहे मोक्ष. आणि म्हणून गीता सर्वात महान आहे आणि शिवाय भगवंताच्या मुखातून निघालेली म्हणून महान आहे. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र. गीतेला ज्ञानेश्वरीला स्वतंत्र हक्क देऊन टाकलाय भगवंतानं. ती माझी ज्ञानेश्वरी, माझी गीता वाचा, ती सरळ हाताने तुम्हाला मोक्षच देईल. मोक्षाच्या अलीकडचा फडतूस मागू नये गीतेला, पण मागितलं ती देतेच. संसारातलं काही मागा गीता देतेच, पण ती अलीकडच्यात गुंतत नाही, ती सरळ तुम्हाला मोक्षच देऊन टाकते. आणि मग ज्ञानोबा लिहितात की श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. या जीवनाचा उद्धार करा, शहाणे व्हा, ज्ञानेश्वरी वाचा, पारायण करा, ऐका, व्यासपीठावर बसून सांगा, जे येईल ते करा, तुम्हाला जे जमतं ते करा, वाचा, व्यासपीठावर बसून सांगा, नाही तर नुसती ऐका, फळ एकच मोक्ष. उदार अंतकरणानं देवानं वरदहस्त दिलाय, आशीर्वाद दिलाय गीतेला. माझी गीता वाचा, ऐका, सांगा, फळ एकच मोक्ष. लुटा या गीतेला, मोक्ष घ्या मिळून. अभागे आम्ही ज्ञानेश्वरी गीता वाचत नाहीत, दुर्दैव आमचं. या देशाची, भारताची सगळ्यात मोठी श्रीमंती काय असेल तर गीता ज्ञानेश्वरी, पण आम्ही अभागे तिच्याकडे डोंकून पाहत नाहीत, दुर्दैव आहे. होता आलं शहाणं तर व्हा, मर्जी तुमची आहे. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण. भागवत नंबर 2ला टाकले. का? भागवत यामध्ये भगवंताच्या लीला आहेत, बाललीला आहेत भगवान कृष्णाच्या आणि भक्ताच्या कथा आहेत, म्हणून तो ग्रंथ विशेष पवित्र आहे. भगवान कृष्णानं काय बाललीला केल्या मथुरेत, गोकुळात, त्या कथा ऐकल्या. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी.
हे देवाचं चरित्र ऐकलं, उच्चारलं तर देह पावन होतो. जीवनात भक्ती फळते, फुलते आणि तुम्ही मोक्षाच्या दिशेने वाटचाल करता. भगवंताच्या लीला आणि भक्ताच्या कथा आहेत भागवतात, त्या ऐकल्या की देह पावन होतो, पाप धुवून जातात, मोक्षाच्या दिशेने वाटचाल होते. आणि म्हणून भागवत ऐकायचे, श्रीमद भागवत. आणि मग गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि या 2 ग्रंथाच्या श्रवणासोबत वाचनासोबत अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचं याकरता की विठ्ठल नामानं पाप आणि पाप वासना दोन्ही पळून जातात. नुसतं पाप पळून गेलं आणि पापाची वासना शिल्लक राहील तर उपयोग नाही. आहे ते पाप धुतलं समजा विठ्ठल नामानं, पण पाप वासना जागी असेल तर माणसाची पाप प्रवृत्ती पुन्हा त्याला पाप करायला लावेल. पण नाम तसं नाही, विठ्ठलाचं नाम दुहेरी क्रिया करतं. पाप तर घालवतं पण पाप वासनाही घालवतं. जसं परीस आहे, परीसाने लोखंडाला स्पर्श केला तर त्याचं सोनं होतं. परीस लोखंडाचं सोनं करतो म्हणजे काय करतो? परीसाच्या स्पर्शाने त्या लोखंडाचा गंज जातो आणि पुन्हा त्या लोखंडाला गंज लागत नाही. लोखंडाला परीस लावा, त्याचा गंज गेला तर ते सोनं गटारात टाका, त्याला पुन्हा गंज लागत नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया आहे. परीस लोखंडाचा गंज घालवतो आणि पुन्हा त्याला गंज लागत नाही, ही दुहेरी क्रिया आहे. तसं हरिनाम पाप घालवतं आणि पाप वासनाही घालवतं. आणि पाप वासना गेली की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पाप करा वाटत नाही. मग गीता, ज्ञानेश्वरी, भागवत तुम्ही ऐकलं, तुमचं पाप धुवून गेले. शिवाय मुखामध्ये विठ्ठल नाम आहे, पाप धुवून गेलं. पण विठ्ठल नाम मुखात असल्यामुळे पाप तर गेलं पण पाप वासनाही गेली. आणि मग तुम्हाला पुन्हा पाप करा वाटत नाही. तुम्ही पापरहित बनता, निंदारहित बनता. आणि निंदारहित बनले तरच तुम्हाला ज्ञानेश्वरी मोक्ष नावाचं फळ देतं. कारण देवानं बांधले, गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरलाय, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. ज्ञानोबा आहे. गीतेचा संप्रदाय पाळला तरच गीता मोक्षरूपाने फलित होते, अन्यथा नाही. इथं श्रोत्याला 4-5 अटी घातल्यात. संप्रदाय म्हणजे वक्ता आणि श्रोता यांना घातलेल्या अटी. तर श्रोत्याला घातल्यात अटी काय? श्रोता हा गुरुनिष्ठ असावा, श्रोता हा ईश्वरनिष्ठ असावा, श्रोता हा नामनिष्ठ असावा, श्रोता कुणाची निंदा न करणारा असावा आणि श्रोत्याला गीता ऐकण्याची, ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक असावी. या 5 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत तो खरा श्रोता. आणि वक्ता कुठलीही पैशाची, धनाची अपेक्षा न करता गीता ज्ञानेश्वरी सांगणारा असावा. याला म्हणतात गीतेचा संप्रदाय पाळणे. वक्ता निरीच्छा असावा, धनावर, पैशावर, प्रसिद्धीवर डोळा न ठेवता गीता सांगावी, ज्ञानेश्वरी सांगावी. वक्ता निरीच्छा असावा. विरक्तो वैष्णव विप्रो, वक्ता निरीच्छा असावा. आणि श्रोता ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, नामनिष्ठ, अनिंदकीय, कुणाची निंदा न करणारा आणि ज्याला गीता ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक आहे, या श्रोत्याला अटी आहेत. वक्ता आणि श्रोता जेव्हा अशी अटी पाळील हा गीतेचा संप्रदाय आहे. हा संप्रदाय पाळला तरच गीता मोक्षरूपाने फलित होते, अन्यथा नाही. गीतेचं ज्ञान होईल, वक्त्याने सांगितले, श्रोत्याने ऐकलं, गीतेचं ज्ञान होईल पण मोक्ष मिळणार नाही कधी संप्रदाय पाळला नाही तर. आणि संप्रदाय पाळला तर ज्ञान तर होईल आणि मोक्ष मिळेल. आणि म्हणून अनिंदक होऊन ज्ञानेश्वरी गीता वाचा, ऐका. ज्ञानेश्वरी गीता भागवत ऐकलं तर तुमची पापं धुवून जातात. हो, श्रवणे पापे जाती, श्रवणानं पापं जातात. तुम्ही मोक्ष दिशेने वाटचाल करतात. पण तुम्ही जर कोणाची निंदा केली तर तुमच्या पदरी पुन्हा पाप येतं, तुम्हाला स्वर्ग, वैकुंठ किंवा मोक्ष दुरावतो. श्रवणे पापे जाती, धर्मधरी उन्नती, मग स्वर्ग, राज्य, संपत्ती लाहायचे शिखी. तुम्ही गीता ज्ञानेश्वरी ऐकली, तुमचं पाप कटलं. पण तुम्ही कोणाची निंदा केली तर पुन्हा पाप तुमच्या जीवनात येतं, तुम्ही पापाचे भागीदार बनता आणि तुमचा मोक्ष दुरावतो. आणि मग गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत श्रवण केल्यानं पाप धुतले. पण विठोबाचं नाव मुखात असेल तर तुम्ही कोणाची निंदा करत नाहीत, आणि निंदा नाही केली तर तुमच्या जीवनात पुन्हा पाप येत नाही. पाप न आलं तर मग तुम्ही सरळ मोक्षात दिशेने जाता. तुम्ही गीता ज्ञानेश्वरी ऐकताय, पाप गेलं, पण निंदा करायची वासना शिल्लक आहे, निंदा केली पुन्हा पाप आलं, तुमचा मोक्ष दुरावला. मग विठ्ठलाचं नाम घेतलं तर पाप आणि पापवासना दोन्ही गेल्या.
विठ्ठलाच्या नामानं पाप करावं वाटत नाही, पाप तर गेलं पण पुन्हा पाप करावं वाटत नाही, निंदा करावं वाटत नाही. मग गीता ज्ञानेश्वरी ऐकतायत पण जोडीला विठ्ठलाचं नाम आहे म्हणून कुणाची निंदा करावं वाटत नाही. का आता पाप वासना गेली, निंदा नाही केली कुणाचं पाप येत नाही, लबाड नाही वागले पाप येत नाही. आणि पाप नाही आलं तर मग हीच गीता ज्ञानेश्वरी तुम्हाला मोक्ष देते. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षारोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. आणि मग म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण तर कराच पण त्याच्या जोडीला अखंड विठोबाचं चिंतन करा. का? विठोबाचं चिंतन नाम आणि नाम, पाप आणि पाप वासना दोन्ही घालवेल. विठोबाचं चिंतन पाप आणि पाप वासना दोन्ही घालवेल, म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. आणि म्हणून सात्विक संतान देवाला आवडते. काय करण्यात आपण पाहिलं, परंतु त्यासोबत गीता ज्ञानेश्वरीचं श्रवण करतायत आणि विठोबाचं नित्य नाम घेत आहेत, यामुळं देखील देवाला अशी सात्विक संतान आवडते. आणि तुकोबारा लिहितात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग अशी सात्विक संतान की जे आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी आहे, नित्य नामधारक आहे, वाढाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे असं परमार्थिक कार्य करते. गीता ज्ञानेश्वरी सांगते, ऐकते, वाचते आणि मुखानं नित्य विठ्ठलाचं नाम घेते. अशा सात्विक अवलादीची, सात्विक संतानाची मला सेवा घडो, या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबाराय म्हणतात की जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, मोक्षाच्या ठिकाणी जागा आहे, हरिपदाच्या ठिकाणी जागा आहे, संतपदाच्या ठिकाणी जागा आहे, अशी संतान सात्विक असते. अशी सात्विक संतान देवाला आवडते. अशी सात्विक संतान वाढाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे असं परमार्थिक कार्य करते. शिवाय गीता भागवताचं श्रवण करते आणि मुखानं नित्य विठ्ठलाचं नाम घेते. इतकी महान असते ही संतान. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा सात्विक संतानाची सेवा मलाही घडावी, मलाही घडावी, मग माझ्या दैवाला पार राहणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात की आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मित्र हो, संतान तुम्हाला सगळ्यांना आहे. आपल्या पोटी सात्विक संतान यावी. आपल्या संतानेनं आपल्याला सर्व गुणात जिंकावं, सर्व गुण संपन्न अवलाद आपल्या पोटी यावी असं वाटतंय ना. सात्विक संतान पोटी यावं वाटतंय ना. तुम्ही सात्विक बना, तुम्ही नामधारक बना, तुम्ही सात्विक बना. पोटी नामधारक सात्विक संतान येईल. आणि पोटी नामधारक सात्विक संतान येणं ती आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागी असते, मोक्षाच्या ठिकाणी जागी असते. म्हणून धन्यता त्या संतानाला नाही, अवलादीला नाही, धन्यता मायबापाला आहे. धन्य माता पिता तयाची या, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून पोटी सात्विक संतान येणं हे बापाचं सगळ्यात मोठं भाग्य, सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. मी बोलून गेलो, बाप भिकार चोटे, गरीब आहे, खिशात 10 रुपये, पण पोटी सात्विक संतान आहे. त्यासारखा श्रीमंत बाप तोच. बाप जागीरदार आहे, कोट्यावधी रुपये, तो अवलाद नालायक आहे, व्हायला गेली, त्यासारखा भिकारी बाप तोच. आणि बापाची खरी श्रीमंती सद्गुणी अवलाद आहे. मग तुम्हाला वाटतंय की माझ्या अवलादीने सर्व गुणात मला जिंकावं, माझी अवलाद चांगली निघावी, तर प्रथमतः तुम्हाला चांगलं बनावं लागेल. हो, नामधारक आणि सात्विक अवलाद पोटी यावी वाटते ना, तर तुम्ही नामधारक सात्विक बना, तर अवलाद नामधारक सात्विक पोटी येईल. का? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही नामधारक सात्विक बना, तुमचं बीज शुद्ध बनेल आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. निश्चित तुम्ही नामधारक आणि सात्विक बनले की पोटी नामधारक सात्विक अवलादच येईल. आणि अशी सात्विक नामधारक अवलाद आपल्या आत्महिताच्या ठिकाणी, मोक्षाच्या ठिकाणी जागी असते. आणि म्हणून ही जरी अवलाद आत्महिताच्या ठिकाणी जागी असली तर धन्यता अवलादीला नाही, धन्यता मायबापाला आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा पांडुरंगाच्या तुकोबाराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वा कुडी उत्तरे,
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.